जय भीम. आज आपण एका मुख्य विषयाला हात घालतोय. आपण पाहतो ठिकठिकाणी शहरांमध्ये, गावखेड्यांमध्ये आपले जे महापुरुष आहेत त्या महापुरुषांचे, आदरणीय व्यक्तींचे पुतळे उभारलेले असतात. किंबहुना ते पुतळे उभारण्यासाठी आजचा युवक वर्ग हा मोठ्या प्रमाणात प्रयत्नशील आहे. अतिशय चांगली बाब आहे. आपल्या आदरणीय व्यक्तींचा, आपल्या पूर्वजांचा, आपल्या महापुरुषांचा पुतळा हे प्रेरणास्त्रोत आहे. आणि आपल्या प्रेरणास्त्रोताचं, आपल्या इतिहासाचं जतन करणं, संवर्धन करणं, त्या महापुरुषांचा प्रेरणादायी इतिहास सातत्याने ठेवत ठेवून त्याप्रमाणे मार्गक्रमण करणं ही खरोखर तशी भूषणावह गोष्ट आहे. परंतु अलीकडच्या काळात काय झाले, प्रत्येक समाजामध्ये विशिष्ट प्रकारच्या त्या जात समूहाच्या आदरणीय व्यक्तींना, महापुरुषांना प्रेरणा मानून त्यांचे पुतळे उभारण्याची एक फॅशन झाली असं म्हणायला हरकत नाही. मी प्रथमच सांगितलं की पुतळे हे असले पाहिजेत, परंतु युवकांकडे त्यांच्या मूलभूत प्रश्नाविषयी बोलायला, भांडायला किंबहुना सरकारकडे मागायला अनेक गोष्टी आहेत. परंतु पुतळ्यांमागचं एक षडयंत्र जे आहे ते आजच्या युवा वर्गाच्या लक्षात येत नाही. बौद्ध धर्मियांना बाबासाहेबांचा पुतळा हा पूजनीय आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यामध्ये, स्मारकामध्ये गुंतवलं जातं. मातंग समाजांना वस्ताद लहुजी साहेब असतील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील यांच्या पुतळ्यांमध्ये गुंतवलं जातं. मराठा समाजाला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यांमध्ये गुंतवलं जात आहे. माळी समाजाला महात्मा फुलेंच्या पुतळ्यामध्ये गुंतवलं जात आहे. धनगरांना अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्यामध्ये गुंतवलं जात आहे. अशा प्रकारे विविध जाती धर्माच्या महापुरुषांच्या पुतळ्यांमध्ये त्या तरुणाईला गुंतवलं जातं. पण काय होतं, ज्या युवकांच्या मूलभूत समस्या आहेत, म्हणजे मुलं शिक्षित होतात, उच्च शिक्षित होतात, परंतु त्यांच्याकडे नोकरी नाही, त्यांच्याकडे बेरोजगारी वाढलेली आहे, महागाई वाढलेली आहे, हाताला काम नाही, याच्याकडे ते पाहतच नाहीत. किंबहुना त्यांना पाहण्यासाठी वेळच मिळवला जात नाही. शेतकरी आत्महत्या करतोय याच्याकडे लक्ष दिलं जात नाही. किंबहुना सरकार हे मुद्दामून करतोय. तो एक षडयंत्राचा भाग असू शकतो की युवकांना यामध्ये गुरफटवून ठेवायचं, म्हणजे दरडोई प्रति व्यक्ती असणार जे काही 4.90 लाखाचं कर्ज आहे त्याच्याकडे लक्ष दिलं जाऊ नये. किंवा विकासाचा मुद्दा असेल याकडे युवा वर्गाने मागणीच करू नये. औद्योगिकरण असेल, जागतिकीकरण असेल, शिक्षणात काय आवश्यकता आहे, आपल्या भागातल्या कंपन्या इतर का हलवल्या जात आहेत, ह्या ज्या मूलभूत प्रश्न आहेत, शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव नाहीये, या मूलभूत प्रश्नांपासून त्याला बाजूला ठेवण्यासाठी पुतळ्यांचं राजकारण केलं जातं. एक पुतळा उभारायचा
किंवा स्मारक उभारायचं म्हणजे 2 कोटी, 3 कोटी, 5 कोटी, 10 कोटी हे सरकार देण्यासाठी प्रयत्नशील असतं. ते पुतळे हे प्रेरणादायी असतात. इथपर्यंत जरी सत्य असलं तरी त्याच्यासाठी सातत्याने आंदोलनं केली जातात, मोर्चे काढले जातात. वर्षानुवर्ष तो पुतळ्यांचा प्रश्न हा प्रलंबितच राहतो, रेंगाळतच राहतो. आणि युवा वर्ग त्यासाठी ज्यावेळेस आंदोलन करतो, ज्यावेळी त्यासाठी युवक रस्त्यावर येतो, त्यावेळेस त्याच्या मागण्यासाठी तो युवक हिंसक होतो आणि पर्यायी पोलीस यंत्रणा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करतो. आणि त्या ठिकाणी असणारा तो युवा वर्ग कायद्याच्या कचाट्यात सापडून त्याच्याकडं कोर्टाचा ससेमिळा चालू होतो. ही एक बाजू आहे. दुसरी बाजू अशी की ते जे पुतळे उभारायचे आहे ते काही 1 वर्ष 2 वर्षात उभारले जात नाहीत. सातत्याने सरकारकडे पाठपुरावा करावा लागतो. म्हणजे त्याला, त्या युवा वर्गाला त्याच्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांपासून लांब राहावं लागतं. कारण सातत्यानं तो ध्यास त्याचाच घेतलेला असतो पुतळ्याचा. पण त्याला कुटुंबाकडं, त्याच्या इतर समस्यांकडे पाहायला वेळ मिळत नाही, उद्योगधंदा करता येत नाही. पर्यायाने आर्थिक स्थिती त्याची खालावत जाते. आरोग्याच्या समस्या आहेत, शेतीबद्दलच्या समस्या आहेत, औद्योगिकरणाबद्दलच्या समस्या आहेत. यापेक्षा अनेक समस्या ह्या युवा वर्गापुढे आवाजसमोर राहिलेल्या आहेत. परंतु पुतळ्यांच्या निमित्ताने जातीची अस्मिता टोकदार करून जातीच्या भिंती घट्ट करण्याचा सरकारचा मनोदय तर असेल ना, याच्याकडे युवा वर्ग डोळसपणे पाहतच नाही. काय होतंय, या पुतळ्यांच्या निमित्तानं राजकारण करायचं, कट्टरतावाद जोपासायचा आणि त्याच्या संरक्षणासाठी, उभारणीसाठी मोर्चे काढायचे, समोरच्यांची डोके फोडायचे, कायदा हातात घ्यायचा, नंतर कोर्ट केसच्या नावाखाली आयुष्य बर्बाद करायचं. हा सरकारचा डाव आहे. आणि अलीकडच्या काळात भाजपापनी सरकार आल्यापासून बाईला नाचवली जाते आणि गाईला सन्मानाचं स्थान मिळालं जाते. इथल्या गायींच्या नावाखाली, गोवंश हत्याबंदीच्या कायद्याच्या नावाखाली गोरक्षक बेतालपणे व्यापाऱ्यांना मारहाण करतायत, शेतकऱ्यांना मारहाण करतायत, कुरेशी समाजाला टार्गेट केलं जात आहे. आणि जो त्यांच्या मागचा एक गोरक्षकांचा जो म्होरक्या आहे तो राजरोसपणे त्या कुरेशी समाजाकडून हप्ता घेतोय. म्हणजे हे पुतळ्यामागचं जे राजकारण आहे ते आपण कधीतरी समजून घेणार आहोत की नाही. पुतळ्यांच्या उभारणी पेक्षा जर का गावोगावात वाचनालय उभारली, त्या ठिकाणी स्टडी सर्कल उभारली, तर नक्कीच हा देश प्रगतीपथावर जाईल. आता काही लोक म्हणतील सुद्धा की आम्ही आमच्या महापुरुषांची पुतळे लावायचीच नाहीत का. पुतळे लावा, परंतु पुतळ्यांच्या मागे राजकारण होतोय हे समजून घ्या. शहरात एखाद्या ठिकाणी महापुरुषाचा पुतळा असणं वेगळं आणि चौकात चौकात आपण पुतळे उभारणं हे वेगळं, हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. कारण काय होतं, एखादा मातीत फिरून येतो आणि तो त्या पुतळ्याची विटंबना करतो आणि आपण भावनिकतेने तो पुतळा उभारलेला असतो, तो आपलं प्रेरणास्थान असतो आणि मग
जो तो त्या महापुरुषांचा पुतळा उभारलेला एक समाज असतो तो त्यावेळी हिंसक बनतो, आक्रमक बनतो आणि त्यातून जो हिंसक झालेला जमाव आहे तो धर्मांध होतो. तो महापुरुषांच्या पुतळ्यांच्या भोवती फिरत राहतो आणि तो समोरच्याला आपला शत्रू मानून आक्रमकपणे दुकानं फोड, गाड्यांचं नुकसान कर, हिंसा कर असे प्रकार उदयास येतात. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. जाती धर्माच्या नावावर महापुरुषांचं विभागणी करणं हे मुळातच चुकीचं आहे. जो महापुरुष आहे त्याने केलेलं कार्य हे महानच आहे. ते प्रत्येक समाजासाठी प्रेरणादायीच आहे. परंतु पुतळ्यांच्या नावाखाली असलेलं राजकारण करून सरकार आपल्यामध्ये दय निर्माण करत असेल तर ते आपण वेळीच ओळखली पाहिजे.